छप्पर उडालं पण प्रशासन अजून झोपलंय। चौगावच्या मोठा भाऊ कोर यांची आर्त मागणी। पावसात घराचे पत्रे उडून गेले, मी नशिबाचा नाही तर सरकारी दुर्लक्षाचा पीडित आहे। चौगाव येथील वयोवृद्ध शेतकरी मोठा भाऊ नारायण कोर यांचा हा हंबरडा संपूर्ण ग्रामीण यंत्रणेवर सवाल उपस्थित करतोय। मे महिन्याच्या पहिल्याच वादळी पावसात मोठा भाऊंचं घर उद्ध्वस्त झालं। आज 3 महिने उलटले पण नवा पत्रा नाही, घर नाही आणि ग्रामपंचायतीकडून मदतीचा एक शब्दही नाही। ते कुठे झोपतात? झोपडी, ओटा, एखादं कोपऱ्यातलं छप्पर, तिथंच त्यांचं जीवन अडकून पडलंय। 5 वर्षापासून घरकुलसाठी झगडत आहे। मोठा भाऊंनी 5 वर्षापासून घरकुल योजनेसाठी अर्ज केले आहे। सर्व कागदपत्र तयार केलीत, फेऱ्या मारल्यात, आश्वासनं ऐकलीत, पण प्रत्यक्षात एक वीटही मिळालेली नाही। ग्राम प्रशासन झोपलंय की मुद्दाम दुर्लक्ष करतंय? स्थानिक ग्रामपंचायतीनं या प्रकरणाची दखल तातडीने घ्यायला हवी होती। घरचं छप्पर उडाल्यानंतर 3 महिने झाले तरी चौगाव ग्रामपंचायतीने कोणतेही मदत, भेट, पाहणी किंवा प्रस्ताव पुढे पाठवलेला नाही, हे अधिकच गंभीर आहे। जनता आता प्रश्न करतंय, प्रशासनाला जागा करायचं कोणत्या वादळाने? आज मोठा भाऊंची वेळ आली, उद्या आणखीन कुणाची येईल? ग्रामपंचायत ही सर्वसामान्य जनतेसाठी पहिली आशेची किरण असते, पण ती जर दुर्लक्ष करत असेल तर लोकांनी कुणाकडे पाहावं? ठोस मागणी। चौगाव ग्रामपंचायतीने तातडीने मोठा भाऊ कोर यांना घरकुल योजनेत समाविष्ट करावं। या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी। गावातील अशा इतर उपेक्षित कुटुंबांची यादी करून तात्काळ मदतीचे पावले उचलावे। हा केवळ एका शेतकऱ्याचा प्रश्न नाही, ही ग्रामीण भागातील हजारो लोकांची ओरड आहे। प्रशासनाने आता तरी झोपमोड करून कृती करावी एवढीच अपेक्षा। S9 TV न्यूज वृत्तसंकलन, विभाग मालेगाव। बागलाण तालुक्यातील चौगाव येथील रहिवासी मोठा भाऊ नारायण कोर। माझा व्यवसाय शेती आहे। मागील महिन्यात मे महिन्यात 6/5 या तारखेला वादळी वाऱ्यासह माझ्या घराचं संपूर्ण नुकसान झालेलं आहे। आम्हाला आज घोड्यावर बसून आम्ही पावसाळ्यात दिवस काढतो आहे, तरी मला पंचायतकडून कुठलीही मदत किंवा शासनाकडून कुठलीही मदत किंवा सहानुभूतीसुद्धा मिळालेली नाही। पंचायतमध्ये 6 वर्षापूर्वी माझ्या कुटुंबाचं आणि माझ्या घरात घरकुल हे मंजूर झालं म्हणून पंचायत समितीची एक मॅडम आली होती। सरपंच मॅडम आणि आमचा फोटोसुद्धा त्यांनी इथं काढला, परंतु त्याची कुठलीही मदत मला मिळालेली नाही। आत्ता फक्त हे आपत्तीमुळे मी हे बोलून राहिलो, म्हणून प्रशासन मला मदत करेल का एवढा सवाल आहे। एवढंच माझी प्रशासनाला विनंती आहे। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।